सेकंड लेक्चर आहे हे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग ह्या चॅप्टर सिरीजमध्ये. ओके, हे तुमचं 6 चॅप्टर आहे मॅथ पार्ट 1चं आणि आज आपण करणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1. काल आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं आणि काही सॉल्ड क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगितले होते. आज सांगणार आहे प्रॅक्टिस सेट 6.1. ठीक आहे, काल जरी तुम्हाला क्वेश्चन्स हार्ड वाटले असतील, आजचे क्वेश्चन एवढे काही हार्ड नाही आहेत आणि कमीत कमी स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फार जास्त कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. ठीक आहे, नाउ लेट्स सी. पहिला क्वेश्चन काय, अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी शी रिसिव्ज एव्हरी मंथ. ठीक आहे, मग गिव्हनमध्ये लिहा. अलका spends 90% of मंथली सॅलरी. मनी शी रिसिव्ज एव्हरी मंथ, तिला प्रत्येक म्हणजे प्रत्येक महिन्याला किती पैसे भेटतात ते. ठीक आहे, मग मंथली सॅलरी ही खर्च करते. देअरफॉर अलकाज मंथली सेव्हिंग, अलकाज त्याच्या आधी एक गोष्ट लिहायची विसरली. लेट अलकाज मंथली सॅलरी बी एक्स. समजा तिचे एक्स रुपीज तिला भेटतात है ना, त्यापैकी ती 90% खर्च करते. मग अलकाज मंथली सेव्हिंग है ना इज इक्वल टू हे काय, मग 90/100 एक्स. ठीक आहे, मग अलकाज मंथली सेव्हिंग, अलकाज मंथली सेव्हिंग, ह्याची मंथली सेव्हिंग किती आहे हो, 10% आहे है ना, किंवा 100% ऑफ एक्स, 100/100 एक्स मायनस 90/100 एक्स. हे किती येईल मग, 10% ऑफ एक्स म्हणजे 10/100 एक्स ही हिची मंथली सेव्हिंग आहे. आणि ह्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याची सेव्हिंग किती आहे हो, 120 रुपये है ना, अँड सेव्ह 120 रुपये, ₹120. मग लिहा इथे काय येईल, हिची मंथली सेव्हिंग किती आहे, 120 रुपये. आणि हे कशाच्या बरोबर आहे, 10/100 एक्सच्या. ठीक आहे, मग एक झिरो कटला, हे किती उरलं, 120 इज इक्वल टू 1/10 एक्स. मग जर का तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल, एक्स इज इक्वल टू हे किती आहे, 1/10 आहे है ना. मग पलीकडे आता ह्याच्यासोबत इथं 1/10 आहे, हे इकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल, 10/1 म्हणजे 10 मल्टिप्लाय 120/1. ठीक आहे, 10 मल्टिप्लाय 120/1. ह्याला थोडंसं नीट लिहूया आपण. ठीक आहे, 120/1. मग हे किती, ₹1200. ओके, मग देअरफॉर अलकाज मंथली सॅलरी किंवा द मनी अलका गेट एव्हरी मंथ इज. ठीक आहे, अलकाज मंथली सॅलरी इज ₹1200. हार्ड होतं का नाही, आणि मला वाटतं मुश्किल ना आपण 1.5 ते 2 मिनिटामध्ये 1.5 to 2 मिनिट्समध्ये आपण केलेले आहे आन्सर. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूया. सुमित बॉरोड अ कॅपिटल ऑफ 50,000 टू स्टार्ट अ फूड बिझनेस. 50,000 रुपये त्यानं कुणाकडून तरी भांडवल उधार घेतले. ठीक आहे, कर्ज घेतले. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड लॉस ऑफ 20%. त्याचा बिझनेस काही चांगलाच चालला नाही आणि पहिल्या वर्षामध्ये त्याला 20%चा लॉस आला. म्हणजे काय, म्हणजे जर ह्याच्याकडे 100 रुपये होते तर आता किती उरले, 20% लॉस झाल्यानंतर 80 रुपये उरले. नंतर काय झालं, पुढच्या वर्षी ह्याने हे दुसऱ्या बिझनेसमध्ये घातले, स्वीटच्या बिझनेसमध्ये हे पैसे त्यांनी लावले. ठीक आहे, मग स्वीटच्या बिझनेसमध्ये लावल्यानंतर ह्याला 5% प्रॉफिट झाला. म्हणजे काय, म्हणजे हे 80 रुपयेवर ह्यानं 5% कमवले. मग किती रुपये कमवले, 4 रुपये कमवले. म्हणजे आता ह्याच्याकडे किती उरले, 84 रुपीज उरले. ठीक आहे, ह्याच्याजवळ किती उरले, 84 रुपीज उरले. मग बघा, आधी किती होते, 100 रुपये होते, आता किती उरले, 84 रुपीज उरले. मग ह्याला लॉस झाला का गेन झाला, लॉस झाला. कितीचा लॉस झाला, 16%चा लॉस झाला. कितीचा लॉस झाला, 16%चा लॉस झाला. मग ह्यांनी काय विचारलंय आपल्याला, हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. त्याचा प्रॉफिट किंवा लॉस ओरिजिनल कॅपिटल प्रमाणे किती होता बघा. हे 84% इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल की ह्याच्याजवळ किती रुपये उरले, 84 रुपीज उरले. आणि जेव्हा आपण 100 रुपये घेतो म्हणजे आपण डायरेक्ट पर्सेंट बद्दलच बोलतोय. 100 होते, 84 उरले, म्हणजे किती रुपयाचा लॉस झाला, 16 रुपयाचा लॉस झाला. म्हणजे 16%चा लॉस झाला. आणि पर्सेंट म्हणजे काय असते हो, अपॉन मध्ये 100. आणि 16% कशावर, 50,000वर. म्हणजे आता हे किती झाले बघा, म्हणजे ह्याला 8,000 रुपयाचा लॉस झाला. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस, मग ही लॉस्ट 8,000 रुपीज. आणि पर्सेंटेज लॉस किती आहे, 16% झालं. 2 मिनिटांमध्ये क्वेश्चन झाला. पण आता ह्याला लिहायचं कसं है ना, बघू लिहायचं कसं. एक एक करून माहिती लिहित चला. ठीक आहे, बघा. लेट कशाला, दिलेलंच आहे ना आपल्याला, काही लेट म्हणायची गरज नाही. लेट म्हणजे असं मानूया, आपल्याला काही मानायची गरज नाही, त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, सॉरी. ओके, से
काय मिळालं, सुमित बॉरोड कॅपिटल ऑफ, है ना. मग लिहा ओरिजिनल कॅपिटल ऑफ सुमित. ओरिजिनल कॅपिटल ऑफ सुमित इज इक्वल टू ₹50,000. ठीक आहे. मग ना इन फर्स्ट इयर सुमित लॉस्ट, किंवा इथूनच लिहा सुमित सफर्ड लॉस ऑफ 20%, है ना. सुमित सफर्ड लॉस ऑफ 20%, ह्याला 20%चा लॉस झाला. देअरफॉर रिमेनिंग कॅपिटल, उरलेली भांडवल ह्याच्याजवळ किती आहे, रिमेनिंग कॅपिटल सुमित हॅज, किंवा रिमेनिंग कॅपिटल ऑफ सुमित असं लिहू शकता. हे ऑफ नाही, सुमित हॅज किती आहे ह्याच्याजवळ बघा. 100% होती, त्यापैकी 20% लॉस झाला. 80% आहे. 80% ऑफ ओरिजिनल कॅपिटल. ओरिजिनल कॅपिटल त्याच्याजवळ जेवढी होती त्याच्या 80% आहे ना. देअरफॉर रिमेनिंग कॅपिटल किती आहे, रिमेनिंग कॅपिटल किती आहे हो, 80% आहे. 80% म्हणजे काय, अपॉन मध्ये 100. 80% कशाच्या, जे ओरिजिनल कॅपिटल होतं त्याच्या. ठीक आहे. मग हे 1 0 कुठला, इथला 1 0 कुठला, हा 1 0 कुठला, इथला 1 0 कुठला. मग हे किती येईल बघा, पुढे लिहिते मी इथं. देअरफॉर रिमेनिंग कॅपिटल इक्वल टू किती उरले आता ह्याच्याजवळ, 40,000. 40,000 रुपीज उरले ना. आता ह्याला 5% प्रॉफिट झाला ना. सुमित गेंड 5% प्रॉफिट. मग प्रॉफिट इज इक्वल टू, प्रॉफिट किती आहे सुमितचं, 5%, म्हणजे 5/100. कशावर 5%, हे जे कॅपिटल आहे 40,000 ह्याच्यावर. ठीक आहे. हे कॅन्सल, हे कॅन्सल, म्हणजे हे 2 0 आणि हे वरचे 2 0 कॅन्सल. किती उरले बघा, 5 4 20 आणि 1 2 0. 2,000 रुपयाचा फायदा झाला ना. मनी सुमित हॅज ह्याच्याजवळ किती रुपये आहेत आता, 40,000 भांडवल आणि 2,000 फायदा, है ना. म्हणजे हे किती, ₹42,000 होते. किती त्याच्याजवळ, 50,000, है ना. देअरफॉर लॉस ऑफ सुमित, लॉस किती आहे सुमितचा, 50,000 मधून 42,000 मायनस करा. किती आले हे, ₹8,000. 8,000चा ह्याला लॉस झालेला आहे. गिव्ह मी मिनिट, न्यू स्लाइड मला. ओके, हे मी नवीन स्लाइड घेतलेली आहे. ठीक आहे. इरेज करत नाहीये मी, तो पेज आहे आपल्याजवळ. ओके, डोंट वरी. मला एक पेज पाहिजे, कारण पेनची साईज मी थोडी मोठी केली. मला असं कंप्लेंट आला की पेन साईज छोटी असल्यामुळे, स्ट्रोक्सची साईज छोटी असल्यामुळे, म्हणजे थोडंसं खूप बारीक बारीक असल्यामुळे दिसायला अडचण होते, म्हणून मी पेन थोडंसं जाड केलेलं आहे. ठीक आहे. नसी हे आहे तुमचं स्लाइड, आणि हे आपला रिकामा स्लाइड आपल्याला पुढचं लिहिण्यासाठी. मग समजा मला पर्सेंट लॉस काढायचं आहे, तर मी कसं काढेल, पर्सेंट लॉस काढायचं तर कसं काढेल, पर्सेंट प्रॉफिट सांगितलं होतं बघा तुम्हाला मी. ठीक आहे. मग पर्सेंट लॉस पण तसंच, काय, लॉस अपॉन कॅपिटल, किती कॅपिटल म्हणजे किती रुपयावर हा लॉस झाला, मल्टिप्लाय 100, कारण पर्सेंट आहे ना. मग लॉस कितीचा झाला बघा, 8,000चा. किती रुपयावर झाला, 50,000 रुपयावर, आणि गुणिले 100. मग आता 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल, बाजूला 0 कॅन्सल करायचं नाही, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, वरचा आणि खालचा करायचा. मग आता हा 0 ह्याच्यासोबत कॅन्सल. किती उरला बघा, वर 80 उरला आणि खाली 5 उरला. ठीक आहे. मग पर्सेंट लॉस किती आहे, 16, है ना. मग लॉस किती येईल, 16%. अमितला लॉस किती झाला, 16%चा लॉस झाला. ठीक आहे. ही एक पद्धत आहे करण्याची. आता दुसरी पद्धत काय म्हणाल, एक पद्धत आम्हाला कळली, दुसरी पद्धत कशाला सांगायला, थोडीशी छोटी पद्धत सांगायला लागली. तुम्हाला जे इझी वाटेल ना तुम्ही ते करायचं. ठीक आहे. बघ आता इझी वाली पद्धत बघूया. ओके, 1 मिनिट, गिव्ह मी अ मिनिट. ठीक आहे. पुढून मी ऑलरेडी स्लाइड्स एक्स्ट्राच ठेवते. काय होतं ना, खूप सारे स्लाइड ठेवले की मग ते मोठं होऊन जातं फाईल साईज, मग लॅक करतो, प्रॉब्लेम करतो, है ना.
आता ही सेकंड मेथड आहे, हेच क्वेश्चन करण्याची अनदर मेथड. 1 मिनिट. ओके, सी इथं हा क्वेश्चन संपलेला होता. ठीक आहे, आता हाच क्वेश्चन आपण रिपीट करतोय. पेन चेंज करू का? पहा, लेट ओरिजिनल कॅपिटल ऑफ सुमित बी एक्स. डन. मग आता एक्स म्हणलं तुम्ही पण आपल्याला तर ऑलरेडी दिलेलं आहे, मग आपण ते लिहित आहोत. एक्स काय आहे? ₹50,000. आणि का बरोबर? हे गिव्हन आहे. ठीक आहे ना. इन फर्स्ट इयर Sumit suffered a loss. Sumit had loss of 20%. 20%. Therefore, remaining capital. Remaining capital काय आहे? 100% minus 20% है ना, म्हणजे 80%. 100% minus 20%. 1 minute. 100% minus 20% ऑफ एक्स. हे किती येईल? 80% ऑफ एक्स. ठीक आहे ना. आता काय झालं? ह्याला फायदा झाला. लिहा, इन सेकंड इयर Sumit had profit of 5%. 5%चा सुमितला प्रॉफिट झाला है ना, ऑन रिमेनिंग कॅपिटल. ही गोष्ट महत्वाची आहे, तर उठलं की तुम्ही एक्स वरच लिहाल. हे जे उरले होते ना ह्याचे पैसे, त्याच्यावर त्याला हा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. देअरफॉर percent of original capital Sumit has. Original capital Sumit has now. म्हणजे सुमितकडं आता किती पैसे आहेत? किती पैसे आहेत बघा. हे 80% ऑफ एक्स. 80% ऑफ एक्स आहे आणि 5%चा प्रॉफिट पण आहे. म्हणजे 5% म्हणजे काय हो? 5/100. आणि 80% म्हणजे काय हो? 80/100. आणि ऑफ एक्स म्हणजे मल्टिप्लाय एक्स. मग बघा काय करायचं, मग कॅन्सल करायचं है ना. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. मग 5 1 जा 5, 5 2 जा 10. ठीक आहे. इथे 2 येईल. 5 2 जा 10. ठीक आहे. मग पुढे चला. 80% ऑफ एक्स प्लस इथं काय येईल बघा. इथं आहे 1/100 आणि 8/2 म्हणजे 4 है ना. मग हे काय येईल किंवा करतेच मी. 1/100 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय एक्स. ठीक आहे. इज इक्वल टू 80% ऑफ एक्स प्लस 4/100 म्हणजे काय हो? इथं काय उरलं? 4/100 ऑफ एक्स है ना. मल्टिप्लाय एक्स म्हणजे ऑफ एक्स लिहू शकता. 4/100 म्हणजे काय हो? 4%. खरं तर मला ही स्टेप लिहायची मधली गरज नव्हती, पण आपण अशा स्टुडंटसाठी करत आहेत ज्यांचं बेसिक कच्चं आहे, त्याच्यामुळे एक स्टेप सांगण्याची गरज आहे इथं की बाबा 4/100 म्हणजे काय? 4%. मग 4% ऑफ एक्स म्हणजे ह्याच्याजवळ 80% आणि 4% ऍड करा. 84% ऑफ एक्स. सुमित जवळ आधी किती होते? एक्स. आता किती उरले? त्याचे 84% उरले, म्हणजे सुमितचा फॉर्ड लॉस है ना. मग नाव लिहायचं क्लिअरली सुमित हॅड सफर्ड लिहिण्यापेक्षा मी हॅड लिहिते, थोडी इझी वाटेल तुम्हाला. सुमित हॅड लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल है ना. ओरिजिनल कॅपिटलवर ह्याला लॉस झालाय. किती लॉस झालाय? इट इज किती लॉस झाला बघा. 100% होतं ह्याच्याजवळ कॅपिटल. 100% ऑफ एक्स मायनस 84% ऑफ एक्स. ठीक आहे. मग हे किती आलं? 16% ऑफ एक्स है ना. मग लिहा देअरफॉर percent loss of Sumit on original capital. जी आधीची भांडवल होती त्याच्यावर लॉस किती झाला ह्याला? 16%चा. ठीक आहे. हे डन. ह्याला ब्रॅकेट करून टाका. मग इथं ह्या पर्सेंट लॉस इक्वल टू 16%. ब्रॅकेट करून टाका. हे एक आन्सर आहे. आता ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे ना. देअरफॉर लॉस इज इक्वल टू 16%. कशाच्या? 50,000वर 16%. किती आले हे?
₹8,000 झाला क्वेश्चन. बघा, मग तुम्हाला आधीची स्टेप इझी वाटली, तुम्ही आधीची स्टेप करू शकता. हे स्टेप इझी वाटली तर हे स्टेप करू शकता. ज्यांचं पर्सेंटेज कन्सेप्ट चांगला आहे त्यांना ही वाली स्टेप इझी वाटेल, की बाबा खूप सारे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एकतर 100मधून काही पण ॲड मायनस करणं पण सोपं असतं, तर पटापट आपण पर्सेंटेज काढून घेऊ आणि शेवटी एकदाच पर्सेंटेजवरून ते काढून घेऊ. दोन्हीपैकी तुम्हाला जी स्टेप इझी वाटली तुम्ही ते करा, फक्त काही नाही, काही कॅल्क्युलेशन्स कमी आहेत दुसऱ्यावाल्या स्टेपमध्ये. ओके ना, लेट स्टॉप हेअर. ओके, नॉट स्टॉप हेअर, म्हणजे आता ह्याचा अजून काही वेगळ्या प्रकारे करता येईल का? बघा, कोणतं पण मॅथ ना खूप प्रकारे करता येत असतं, कोणतं पण न्यूमरिकल, कोणतं पण प्रॉब्लेम. आता थोडंसं समजा मी इथं हे 84% ऑफ एक्स आहे, इथं मी डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू ठेवून काढू शकते लॉस, सॉरी म्हणजे रिमेनिंग कॅपिटल किती आहे 42,000, मग त्याला आपण थर्ड स्टेप म्हणू शकतो. पण असं आता करत बसायचं नाही. ओके, दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, ह्याला कंबाईन करून तुम्ही तिसरी पद्धत पण वापरू शकता, थोडेसे ह्याचे स्टेप्स थोडे त्याचे स्टेप्स करून पण हे करू शकता. मग ते तुम्ही जेवढं एक्सपेरिमेंट केलात ना की किती इझी प्रकारे करता येईल. आता पहिलावाला क्वेश्चन जो होता ना त्याला सुद्धा आपल्याला मोठं करता येत होतं, पण आपण सगळे क्वेश्चन जेवढे छोटे करता येतील तेवढे छोटे करूयात. कारण सगळ्यात चांगली ट्रिक काय माहिती का, प्रिसिजन म्हणजे ॲक्युरेसी ठेवण्याची, की तुमच्या चुका होऊ नयेत. कॅल्क्युलेशन जेवढे कमी करू शकतात तेवढे कमी करा. ठीक आहे ना. Let's see question number 3. Nikhil spent 5% of his monthly income on children's education. ठीक आहे, मग पहिल्यांदा तर ह्याची इन्कम किती आहे हे काढायची. ठीक आहे, मग लेट निखिल्स मंथली इन्कम बी एक्स. ठीक आहे, ह्याच्या मंथली इन्कमला मी काय म्हणायला, एक्स म्हणायला. ठीक आहे, मंथली इन्कम बी एक्स. 1 मिनिट. एकच निखिल्स मंथली इन्कम बी एक्स. ह्याची मंथली इन्कम किती आहे एक्स ना. आता काय म्हणलंय, इन्कम ऑन चिल्ड्रन एज्युकेशन, चिल्ड्रनच्या एज्युकेशनवर ह्याने किती खर्चले, 5%. ठीक आहे, 5% ऑन चिल्ड्रन्स एज्युकेशन. 14% कशामध्ये इन्व्हेस्ट केले, शेअरमध्ये. 3% डिपॉझिट केले. ठीक आहे, 3% डिपॉझिट केलं आणि 40% डेली एक्सपेन्सेस रोजच्या खर्चासाठी वापरले. आता ह्याच्याजवळ किती उरलेत, 19,000 रुपये उरलेले आहेत. हे पर्सेंटमध्ये दिलेलं नाही आहे बरं का, हे रुपयामध्ये दिलेलं आहे, ₹19,000. तर ह्याची इन्कम किती होती काढायचं काय आपल्याला, इन्कम काढायची. ओके, असे बोला. आता हे सगळे हे ना खर्च केलेत. ठीक आहे ना. निखिल स्पेंट किंवा टोटल एक्सपेंडिचर ऑफ निखिल. ठीक आहे, असं लिहूया आपण. ठीक आहे, मग टोटल निखिल स्पेंट कसे कसे खर्च केले त्यांना बघा. चिल्ड्रन एज्युकेशनवर खर्च केले 5%. चिल्ड्रन एज्युकेशनवर खर्च केले ह्याने किती, 5%. पुढं काय, 14% शेअर्समध्ये किती खर्च केले, 14%. पुढं काय, डिपॉझिटेड 3%. डिपॉझिट किती, 3%. पुढं काय, 40% डेली एक्सपेन्सेसमध्ये, म्हणजे रोजच्या खर्चामध्ये डेली एक्सपेन्सेस. ह्याच्यामध्ये किती खर्च केले, 40%. मग टोटल एक्सपेंडिचर, टोटल खर्च किती आहे बघा. ऍड करा हे सगळं. 40 आणि 5 45, 45 आणि 3 48, 48 आणि 10 58 आणि 4 62. हे किती आले, 62% रुपीज ह्यानं खर्च केले. ठीक आहे ना. सेविंग ऑफ निखिल इक्वल टू 100% मायनस 62% ऑफ एक्स त्याच्या मंथली सॅलरीच्या. मग हे किती आहे करा, 68 आणि 62 आणि 870 आणि 30 म्हणजे हे 38% ऑफ एक्स ह्याच्याजवळ उरलेले आहेत. आणि हे सेविंग आहे किती इथं सांगितले बघा. ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ
19,000 किती रुपये उरलेले आहेत ह्याच्याजवळ 19,000 किंवा मनी निखिल हॅज असं लिहा तुम्ही ठीक आहे. मग हे 19,000 मग ₹19,000 इज इक्वल टू 38% म्हणजे 38/100 ऑफ एक्स म्हणजे मल्टिप्लाय एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काढायची एक्सला एकटं करा आणि ह्याला इकडं पाठवा. हे 19,000 38/100 काय होते वर 100 आणि खाली 38 होऊन जाईल. मग पहा 19 1 जा 19 19 2 जा 38 2 1 जा 2 2 5 जा 10 आणि हे 0. एक्स किती आलं ₹50,000. मग निखिलची सॅलरी किती आहे ₹50,000. मग लिहा देअरफॉर निखिल्स मंथली सॅलरी इज ₹50,000. डन. ओके. हार्ड होतं का नाही. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. बघा बघत बघत तर फोर्थ क्वेश्चन पण आला. मिस्टर सय्यद केप्ट 40,000 इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण काल घेतलेला आहे. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड 1,20,000 इन अ म्युच्युअल फंड फॉर 2 years. ठीक आहे. आफ्टर 2 years मिस्टर फर्नांडिस गॉट 1,92,000. तर हुज इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. दोन लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली, एकानं बँकेत टाकलेले पैसे आणि एकानं म्युच्युअल फंडमध्ये. फायदा कुणाचा झाला तर बघा, कारण की त्यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केली हे वेगवेगळी आहे. एकाची 40,000 आहे, एकाची त्याची 3 पट आहे. तर आपल्याला पर्सेंटमध्ये काढावं लागेल प्रॉफिट. ठीक आहे. मग पहिल्यांदा मिस्टर सय्यदचं आपण पाहूया काय झालं काय नाही ते लिहा. ठीक आहे. काय मिस्टर सय्यद डिपॉझिटेड ₹40,000 in bank at 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. 2 वर्षासाठी आणि 8% कंपाऊंड इंटरेस्टवर. कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. 2 years. ठीक आहे. देअरफॉर मिस्टर सय्यद गेंड. मिस्टर सय्यदला फायदा किती झाला. काय फायदा होणार आहे मिस्टर सय्यदला. इंटरेस्ट. काय फायदा होणार इंटरेस्ट. अमाऊंट जी टोटल येणार त्याच्यामध्ये व्याज पण असणार, पण आपण फक्त ना इंटरेस्ट बद्दल व्याजाबद्दल बोलू. आता एक गोष्ट थोडंसं इकडं साईडला करून दाखवते मी. बघा फॉर्म्युला काय होता आपल्याला, अमाऊंटचा फॉर्म्युला होता आपल्याजवळ. कशाचा फॉर्म्युला होता, अमाऊंटचा फॉर्म्युला होता. आणि तो काय होता P मल्टिप्लाय 1 प्लस R/100 चा पॉवर n. हे कंपाऊंड इंटरेस्टसाठी होतं. आणखीन आपल्याजवळ एक फॉर्म्युला होता की व्याज जर काढायचं असेल इंटरेस्ट तर हे काय असतं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. म्हणजे टोटल किती पैसे तुम्हाला भेटायला लागले मायनस ऍक्च्युअल भांडवल किती होती. मग आता ही फॉर्म्युला मी तर वापरू शकते का. येस, इथं अमाऊंट आहेच आहे, मी इथं मायनस पी करते. आणि जर मी इक्वेशनच्या ह्या साईडला मायनस पी केले तर मला या साईडला सुद्धा मायनस पी करावं लागेल. लक्षात आलं. मी डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरते. हा फॉर्म्युला कशाचा A मायनस पी म्हणजे काय हो इंटरेस्ट. A मायनस पी म्हणजे काय इंटरेस्ट. लक्षात आलं. तेच करत आहे मी. इज इक्वल टू A मायनस पी इक्वल टू P इंटू 1 प्लस R/100 चा पॉवर n मायनस पी. डन. ओके. इक्वल टू बघा P म्हणजे काय प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती होतं 40,000. 1 प्लस रेट किती होता 8%. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. ठीक आहे. करा आता हे कॅल्क्युलेशन किती येईल बघा. हे 4/25 येईल ना, किंवा डायरेक्ट करा. चला बघू हे किती आलं 40,000. आणि ह्याला सॉरी हे मल्टिप्लाय आहे बरं का. ह्याला जर तुम्ही आतमध्ये ॲड केले तर हे किती येईल 108/100 चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळेस मल्टिप्लाय मायनस 40,000. ओके. आता हे करा. हे 1 0 कॅन्सल, हे 2 0 2 0 कॅन्सल, हे 2 0 आणि इकडचे 2 0 कॅन्सल. उरलं काय मग उरला 1 मिनिट. पेनला काय झालं. ओके. काय उरलं पहा 4 मल्टिप्लाय 108 मायनस 40,000. ओके. हे किती येईल पहा
46,656 मायनस 40,000 हे किती आलं रुपीज 6,656 एवढा रुपीजचा ह्यांना इंटरेस्ट आलेला आहे. ठीक आहे. मग पर्सेंट गेन किंवा पर्सेंट इंटरेस्ट, पर्सेंट गेन ऑफ मिस्टर, ह्यांचं नाव काय होतं सय्यद, पर्सेंट गेन ऑफ मिस्टर सय्यद. ह्या मिस्टर सय्यदला फायदा किती झालेला आहे सय्यद. ओके. ह्यांनी पैसे किती टाकले होते 40,000 आलेत किती ह्यांना त्याच्यावर व्याज 6,556 आणि त्याला मल्टिप्लाय 100. ठीक आहे. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, काय उरलं 6,656 अपॉन 4,000 करून टाका. 4नी जर आपण ह्याला डिवाइड केलं 4 1 जा 4 26 4 6 जा 24 25 4 6 जा 24 16 4 अपॉन 100. मग हे किती आलं 16.64%. ठीक आहे. ह्यांना किती पर्सेंटचा फायदा झाला आहे 16.64%चा फायदा झाला. कुणाला मिस्टर सय्यदला. आता हे जे दुसरे होते त्यांचं पाहू आपण म्युच्युअल फंड, त्यांना किती फायदा झाला है ना. चला हे रेज करून टाकूया पटकन. ठीक आहे. आता ह्यांचा फायदा बघू काय होतं ह्यांचं. मिस्टर फर्नांडिस आहेत हे 1,20,000 त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये 2 वर्षासाठी टाकले. ठीक आहे. लिहा. आणि ह्यांना भेटले 1,92,000. 1,20,000 टाकले आणि 1,92,000 भेटलं 2 वर्षानंतर है ना. मग लिहा गेन ऑफ मिस्टर फर्नांडिस फ्रॉम म्युच्युअल फंड आफ्टर 2 years इक्वल टू किती पैसे आले ह्यांना 1,92,000. ह्यांनी टाकले किती होते पैसे 1,20,000 मायनस करा रुपीज 72,000 रुपीजचा ह्यांना फायदा झाला. ठीक आहे. मग 72,000 रुपीजचा फायदा झाला ना. पर्सेंट गेन ऑफ मिस्टर फर्नांडिस किती रुपये आले ह्यांना फायदा 72,000. किती टाकले होते ह्यांनी पैसे 1,20,000 आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करा. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल, उरलं किती 720 अपॉन 12. 720 अपॉन 12. मग हे किती आलं 12 6 जा 72 म्हणजे 60%. किती आलं 60%. मग फायदा कोणाला झाला देअरफॉर. हां क्वेश्चन काय विचारलं होतं बघा. हुज इन्व्हेस्टमेंट टर्न्ड आउट टू बी प्रॉफिटेबल. प्रॉफिटेबल कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे सांगा. प्रॉफिटेबल कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे मिस्टर फर्नांडिस. मग लिहा देअरफॉर मिस्टर फर्नांडिस मेड more profitable इन्व्हेस्टमेंट. आता बघा हे जे मिस्टर सय्यद होते ह्यांची इन्व्हेस्टमेंट काय होती जास्त सिक्युअर होती. ह्यांना काय म्हणतात त्याला ह्यांना लॉस होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की पैसे कुठे आहेत बँकेमध्ये. बँक एवढं लवकर बँकरप्ट होते का नाही. आणि मिस्टर सय्यद जे आहेत ह्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त प्रॉफिटेबल आहे पण ह्याला जास्त सिक्युअर म्हणता येईल का नाही. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा कारण कधी पण नाही शेअर्स आणि म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये फायदा झाला की खूप जास्त फायदा होतो. तशा प्रकारे नुकसानही झालं की खूप जास्त नुकसान होतं. ठीक आहे. मग कारण की क्वेश्चन बघून तुम्हाला वाटेल की हमेशा म्युच्युअल फंडमध्ये जास्त हे व्हायला लागलं मग म्युच्युअल फंड खूप चांगली गोष्ट आहे. येस आहे चांगली गोष्ट पण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आहे काय ना की तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्याजवळ किती पैसे आहेत आणि त्याच्यापासून किती गेन होतं हे लक्षात नाही घेत तर तुमची अदर कंडिशन सुद्धा तुम्ही लक्षात घेताय ना. तुम्ही सॅलरीमॅन आहात का बिझनेसमॅन आहात, छोटे बिझनेसमॅन आहात, मोठे बिझनेसमॅन आहात, स्किल्ड एम्प्लॉई आहात, अनस्किल्ड एम्प्लॉई आहात, तुमचे अदर खर्च किती आहेत, बाकीचे इन्व्हेस्टमेंट काय त्यानुसार तुम्ही हे रिस्क घेऊ शकतात का थिंग्स लाईक दॅट. ओके. आता हे क्वेश्चन पाहू. लास्ट क्वेश्चन आहे. Samira spent 90% of her income and donated 3% for socially useful causes. आणि मग इफ शी लेफ्ट तिची सेव्हिंग सांगितले शेवटी किती उरली आणि व्हॉट वॉज हर ऍक्च्युअल इन्कम. मग पहिली गोष्ट आपण काय लिहिणार जे विचारले व्हॉट वॉज हर ऍक्च्युअल इन्कम त्याला एक्स म्हणूया. मग लेट समीराज ऍक्च्युअल इन्कम बी एक्स. समीराची ऍक्च्युअल इन्कम किती आहे एक्स. ठीक आहे ना. टोटल परसेंट ऑफ इन्कम समीरा स्पेंट. खर्च किती केला तिने
ठीक आहे. समीरा स्पेंट. खर्च किती केला पहा. 90% तिने खर्च केला आपल्या तिच्या वापरासाठी आणि 3% खर्च केला सोशल, म्हणजे तिनं काही कुठं डोनेट केला असेल, कुणाला गरजमंदाला दिले असतील, जे काही केलं असेल, तर 93% ऑफ हर इन्कम तिने काय केलं, खर्च केला. ठीक आहे. 93% तिने काय केलंय, खर्च केलाय. 1 मिनिट, ऑफ एक्स लिहायचं मला थोडीशी जागा पाहिजे. हां, ऑफ एक्स. 93% ऑफ एक्स खर्च केला ना. पर्सेंट इन्कम काय नावाचं, समीरा हॅज रिमेनिंग. किती उरलेत तिच्याजवळ. 100% मधून हिने 93% तर 1 मिनिट 100% मधून 93% तर खर्च करून टाकलेला आहे. मग किती उरले. 7% ऑफ एक्स उरले हिच्याजवळ. ऑफ एक्स उरले तिच्याजवळ आणि हे उरलेले पैसे किती आहेत. 1750 रुपीज आहेत. ठीक आहे. मग लिहा. 1750 का बरं गिवन आहे तुम्हाला की भाई ह्याच्याजवळ एवढे पैसे उरलेले आहेत. 7% म्हणजे काय असतो, 7/100. घेऊन जा तिकडे. 7/100 तिकडे गेलं की 100/7 होऊन जाईल है ना. वर पाय आणि खाली डोकं. चला करा ह्याला डिवाइड. 7 2 जा 14, 3 उरले 35, 7 5 जा 35, 0 ला 0. मग हे किती आलं, म्हणजे ह्यांची सॅलरी किती होती ऍक्च्युली 25,000. लिहा. देअरफोर मंथली सॅलरी ऑफ समीरा इज ₹25,000. ह्याची सॅलरी किती आहे, ₹25,000. अँड सी आपलं किती वेळामध्ये हे क्वेश्चन झालेले आहेत बघा. 1 मिनिट. ओके, 40 मिनिट्स. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या पण गोष्टी सांगितलेल्या आहेत है ना. आणि एक क्वेश्चन तर आपण अदर मेथडने सुद्धा सांगितलेलं आहे. मग हे क्वेश्चन काही हार्ड नाही आहेत. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागायला पाहिजेत एक क्वेश्चन लिहिण्यासाठी. ठीक आहे. आता इथं आपण थांबूया. प्रॅक्टिस सेट 6.1 आपलं संपलेलं आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढं टॅक्सबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आहे आणि मग त्याची एक्सरसाइज आहे ते आपण करूयात. ओके, नाव लेट्स स्टॉप हिअर. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क इन द कमेंट बॉक्स.